महेश भागवत आपल्या सोबत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया आपण. पोलीस कमिशनर महेश भागवत, नमस्कार. नमस्कार डॉक्टर. आपण आता आहोत तेलंगणा राज्यामध्ये. आणि सध्या तुम्ही कुठे आहात नेमके? सध्या मी सर राचकोंडा म्हणून पोलीस कमिशनरेट आहे. हैदराबादच्या पूर्वेचा भाग, बर. त्याच्यामध्ये रामोजी फिल्म सिटी आणि क्रिकेट स्टेडियम वगैरे हा भाग येतो. त्या भागाचा सध्या पोलीस कमिशनर म्हणून काम करतो मी. आंध्र प्रदेशात म्हणजेच तेलंगणामध्ये येऊन तुम्हाला तर किती वर्ष झाली? 1 जुलै 2016 पासून या पोस्टवर आहे. आणि 2014ला हे राज्य निर्माण झालं. 2 जून 2014 पासून. आणि त्याच्या आधी आंध्र प्रदेशात किती वर्ष झाली? 1999 पासून ते 2014 पर्यंत आंध्र प्रदेश, आणि त्याच्या आधी 2 वर्ष मणिपूर. पण म्हणजे जवळजवळ 20हून जास्त वर्ष तुम्ही महाराष्ट्रापासून दूर राहताय. या सगळ्या प्रवासामध्ये 22 वर्षामध्ये मराठी बरोबरचा टच कसा राहिलाय? छान प्रश्न डॉक्टर. ऍक्च्युली माझं UPSC साठी मराठी वाङ्मय हा मला विषय होता. मला मराठीची गोडी 10वी पासून चांगलीच गोडी होती. बर. नंतर मग कालांतरानं इंजिनिअरिंग करताना वगैरे थोडा मराठीचा टच कमी झाला. पण UPSC परीक्षा देताना 2 ऑप्शनल सब्जेक्ट त्यावेळी आम्हाला निवडावं लागायचे. त्याच्यामध्ये एक मराठी वाङ्मय हा विषय मी घेतला. आणि माझ्या सुदैवानं मला खूप चांगले प्राध्यापक रमेश तेंडुलकर, सचिनचे वडील, प्राध्यापिका विजया राजाध्यक्ष, प्रभा गणोरकर, कल्याण काळे, नंतर कमलेश उर्फ किशोर सोमण, अशी चांगली मंडळी या मराठी वाङ्मयासाठी मिळाली. त्यामुळे मला एक म्हणजे आज जवळजवळ 25 वर्ष मी महाराष्ट्राबाहेर आहे. मराठीची नाळ अजून तोडलेली नाही. छान. आता त्याचबरोबर तुमची आत्ताची जी मातृभाषा आहे म्हणजे तेलुगू, या तेलुगूवरती तुम्ही कसं प्रभुत्व मिळवलं? कारण तुमचे रेकॉर्डिंग्स पाहिले मी, तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी अस्खलित तेलुगू बोलता. ऍक्च्युली तेलुगू तसं मी बोलून बोलून शिकलो. म्हणजे आपण जे शास्त्र शुद्ध जे शिकतो, भाषेची लिपी आधी शिकतो, व्याकरण शिकतो. मी मणिपूर राज्यात होतो आधी 2 वर्ष. तिथे मला मणिपुरी शिकावं लागलं. आणि ती परीक्षाही पास करावी लागली मणिपुरी भाषेची. आणि त्यानंतर मी या राज्यामध्ये आलो मी. त्यामुळे मला या राज्यात आल्यानंतर परत एकदा तेलुगूची वेगळी परीक्षा द्यावी नाही लागली. तर मग बोलून बोलूनच मी तेलुगू शिकलो. आणि आता एक थोडासा आत्मविश्वास आहे की आपण जेव्हा तेलुगूत बोलतो तेव्हा समोरची व्यक्ती पण तेलुगूमध्ये उत्तर देते. याचा अर्थ आपण बोललेलो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. तेलुगू आणि मराठी या 2 भाषांमध्ये काय काय साधर्म्य तुम्हाला दिसतो? साधारण कमी आहे सर. काही काही शब्द आहेत, पण म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं. आता आपण धिंगाणा वगैरे शब्द इथे सेम तोच अर्थ आहे. म्हणजे धिंगाणा म्हणजे तुम्ही धिंगाणा महाराष्ट्रात घाला किंवा तेलंगणात घाला, तो धिंगाणाच असतो. तुमचं जे सगळं बालपण जे गेलं ते सगळं नगर जिल्ह्यामध्ये, आणि पाथर्डी गाव म्हणजे आमच्यासारखे शहरात राहणारे लोक नगर जिल्हा आणि पाथर्डी तालुका असं म्हटलं की अभावग्रस्त, दुष्काळग्रस्त अशीच विशेषणं त्याला पूर्वग्रहाने असतील, पण ती लावली जातात. तर बालपण कसं होतं? तुमचा जो भाग आहे पाथर्डीचा, तिकडचा निसर्ग कसा होता? चांगलंच होतं. म्हणजे 1969ला जन्म झाला आणि सन 74 पासून शाळेत जायला लागलो. 1ली ते 4थी जिल्हा परिषद शाळा पाथर्डी, तिथे माझी आईच मला शिक्षक होती. बर. आणि आईकडनं बऱ्यापैकी शिकलो. त्यानंतर मग 5वी ते 10वी श्रीत्रिलोक जैन विद्यालय, 84 साली 85% गुण मिळाले तर तालुक्यामध्ये पहिला आलो. तर 10वी पर्यंत जवळ पाथर्डीतच होतो. आणि पाथर्डीचा भाग जो आहे दुष्काळी तालुका आहे. मायग्रेशन खूप असतं. म्हणजे ऊसतोडणी कामगार महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचे हे सगळे पाथर्डी तालुक्यातनं जवळजवळ जातात. 70% तालुका खाली होतो 8 महिने तरी. फक्त पावसाळ्याच्या काळातच ते लोक गावाकडे असतात. तर थोडेसे ते इश्यू आहेत अजूनही पाथर्डीकडे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप. माझ्या लहानपणी माझ्या बराच वेळ हातपंपावरून पाणी हापसून आणणं किंवा सायकलला डब्बे लावून पाणी आणणं घरी, ह्या गोष्टी याच्यामध्ये बराच वेळ जायचा. पिण्याच्या पाण्याची वणवण होती त्यावेळी. घरचं वातावरण कसं होतं? घरी आई वडील दोघेही जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक होते.
हं. मोठी बहीण नंतर 2 धाकट्या बहिणी त्याही नंतर शिक्षण क्षेत्राकडे वळल्या. तर एकूणच शैक्षणिक क्षेत्राकडे थोडासा कल जास्त होता घराचा. हं. आणि इव्हन म्हणजे माझं जेव्हा बी झालं हां. तेव्हा वडील वडील म्हटले, आता इथे 0 बजेट आहे, सरकारी नोकरी नाहीये, तू आता डीएड करून टाक आणि शिक्षक बनून जा. तोच माझा प्रश्न होता, की तुम्ही इंजिनिअरिंग पर्यंत कसे पोहोचलात? ऍक्च्युली काय झालं असं की 84 ला 10वी झाली हं. आणि माझा एक मित्र हं. दीपक देशमुख नाव त्याचं, तो एसपी कॉलेजला आला 11वी-12वी करायला सायन्स. तर हं. मला माझी फ्यूक भेटली की आपणही जाऊ एसपी कॉलेजला. तर थोडा उशीर झाला ऍडमिशनला. मग ते जिल्हा परिषदेचा कोटा असतो त्यातनं ऍडमिशन मिळालं एसपीला. हं. आणि मग 12वी सायन्स एसपी महाविद्यालय आपलं सप महाविद्यालय तिथून पुण्यात सीओईपीला आपलं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हं. तिथे सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. बरं. आणि 1986 ते 90 अशी 4 वर्ष पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधनं मी बीई सिव्हिल केलं. बरं. आणि मग हे UPSC किंवा या स्पर्धा परीक्षांना बसावं, ही कल्पना कधी आणि कशी आली? कारण वडील तर सांगत होते डी-एड कर. झालं असं सर, 90 साली जेव्हा बीई सिव्हिल झालो त्यावेळी भारतामध्ये आपले भूषण गगराणी साहेब कोल्हापूरचे हं. हे मराठी वाङ्मय आणि इतिहास हे 2 विषय घेऊन भारतात तिसरे आले. बरं. आणि त्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा दिली. बरं. ते कुठेतरी मला ते समजलं की मराठी माध्यमातूनही युपीएससी परीक्षा देता येते, इंग्रजीचा भाऊ करता कामा नये. हं. हं. आणि मला एक बॅच सिनियर सीओईपीचाच देवेंद्र कासार म्हणून, तो अहमदनगरचाच होता. तोही भूषण गगराणी साहेबांबरोबर त्या बॅच मध्ये तो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स साठी सिलेक्ट झाला होता. हं. त्याच्याकडनं प्राथमिक माहिती मिळाली आणि अभ्यास सुरू केला 1990 साली. त्याच वर्षी मला पुण्यामध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज ऍक्टिव्हिटीज हे क्रिस्टोफर बेनिंजर आणि अनिता गोखले बेनिंजर हं. यांची संस्था आहे. तिथे पश्चिम घाट विकास प्रकल्प या प्रकल्पासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली. हं. 2.5 वर्ष मी मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या भागामध्ये त्यांनी काही गावंही केली होती. त्या गावामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलं. आणि ते काम करत असताना मग माझा जिल्हा परिषदेचे सीओ त्यावेळी आर.ए. राजीव होते, त्यानंतर त्याच्या आधी नितीन करीर साहेब वगैरे होते. अशा बऱ्याच लोकांशी जवळून संबंध आला, प्रशासनाचा परत एकदा संबंध आला. त्यानंतर त्याच काळात माझी अनिसाची नाळ जोडली गेली. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांबरोबर त्यावेळी पुण्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी सदस्य झालो आणि ग्रामीण भागात अंधश्रद्धा दूर करायच्या यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याच काळात माझी मेधाताईंबरोबर पण नर्मदा बचाव त्यांच्याशी पण नाळ जोडली गेली. आणि जेव्हा मणिबेली हे पहिलं गाव धरणाच्या पाण्याखाली गेलं सरदार सरोवरच्या, तर त्यावेळी आम्ही मणिबेली गावात जाऊन 3 दिवस उपोषण पण केलं होतं की जोपर्यंत आयडियल रिहॅबिलिटेशन मिळत नाही आदिवासी लोकांना तोपर्यंत तुम्ही हे करू नका. असे बरेचसे उपक्रम ते चालू असताना युपीएससीचा अभ्यास पण चालू होता. म्हणजे एका बाजूने तुम्ही कार्यकर्ते पण सुद्धा स्वतःमध्ये आणत होतात आणि दुसऱ्या बाजूनं व्यवस्थेचा भाग बनण्यासाठी स्वतःला तयार करत होतात. ते मला अगदी तिथं जवळून कळलं की सगळ्यात मोठी व्यवस्था जी आहे म्हणजे शासन. इन्फ्रास्ट्रक्चर खऱ्या अर्थानं शासनाकडे आहे. आणि आपण जर सकारात्मक विचार घेऊन शासनात प्रवेश केला आणि लोकांच्या भल्यासाठी त्याचा जर वापर केला तर आपण खूप काही करू शकतो. कारण किती म्हटलं तरी एनजीओ वगैरे लिमिटेड रोल असतो, एका विशिष्ट याच्यावरच काम करता येतं. व्यापक काम करण्यासाठी शासनाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये हायएस्ट सर्व्हिस म्हणजे आपली इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असेल, पोलीस सर्व्हिस असेल. म्हणून मग युपीएससी वरती जास्त भर दिला मी. आणि 1993 साली मी मुंबईला स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर ही जी संस्था आहे महाराष्ट्र शासनाची, जिथे प्री आयएस ट्रेनिंग सेंटर ज्याला आपण म्हणतो, की महाराष्ट्र शासन हे फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देतं आयएसच्या युपीएससीच्या परीक्षांसाठी मराठी मुलांना. तिथे निवड झाली, तिथे गेलो. त्याच वेळी नेमकं वडील रिटायर झाले आणि मलाही थोडीशी आर्थिक कशी अडचण होती. आणि युपीएससी साठी 2 ते 3 वर्ष तुम्हाला मिनिमम अभ्यास करावा लागतो. बरोबर. आणि त्यावेळी पुण्यामध्ये टाटा मोटर्स टेल्को कंपनीकडनं त्यांनी काही गावं दत्त घेतली होती सीएसआर मध्ये. आपल्या पुण्यामध्ये खेड तालुक्यामध्ये 18 गावं दत्त घेतली होती. आणि तिथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा रुरल डेव्हलपमेंटसाठी वापर असा तो प्रकल्प होता. आणि मला त्यात इंटरेस्ट होता की ग्रामीण भागासाठी आपल्या ज्ञानाचा काहीतरी वापर व्हायला पाहिजे आणि पगार चांगला होता. म्हणून मी मुंबईवरून परत पुण्यात आलो
बरं. आणि 14 महिने मी टेल्कोत नोकरी केली. ती नोकरी करत असताना मी अभ्यास चालू ठेवला. बरं. आणि 2000 आपलं 1994 साली साधारणतः जून महिन्यामध्ये मी पूर्वपरीक्षेला बसलो युपीएससीच्या आणि निकाल यायच्या आधीच मी राजीनामा दिला. परत मुंबईला आलो हं. आणि त्या प्रयत्नात मग माझं इंडियन पोलीस सर्व्हिससाठी सिलेक्शन झालं. म्हणजे पहिल्या प्रयत्नातच तुम्ही दुसरा प्रयत्न होता दुसऱ्या तो. प्रयत्नामध्ये तुम्ही परीक्षा पास केली. हो. आणि त्यावेळेचे म्हणजे परीक्षा आणि मुलाखत या संदर्भातले काही काही या आठवणी आहेत का? खूप आठवणी आहेत. ऍक्च्युली झालं असं की 1995 साली मुलाखतीसाठी बोलवून आलं. मुंबईला त्यावेळी मी SIC मध्ये अभ्यास केला होता. आमचा जो ग्रुप होता हं. आम्ही सगळे दिल्लीला गेलो. इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री बिलकुल झोप लागलेली नव्हती. बरं. आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी ज्यावेळी इंटरव्ह्यू होता हां. त्या दिवशी जेव्हा माझा इंटरव्ह्यू सुरू झाला हां. तर मला जो 5 प्रश्न माझ्या नेक्स्ट कॅन्डिडेट जो होता बरं. त्याच्या बायोडेटावर विचारले गेले. मग माझ्या नंतर लक्षात आलं की मग मी सांगितलं त्यांना की हा जो तुमच्या हातामध्ये जो डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो माझा नाहीये, तो माझ्या नेक्स्ट कॅन्डिडेटचा आहे. बरं. असंही होऊन जात असं होतं म्हणजे. तर पण ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी इंटरव्ह्यू झाला आणि त्या वर्षी मराठी वाङ्मय हं. हा जो विषय होता त्यांना मराठीने खरीच मला हात दिला मराठीनं आणि त्यामुळेच मला ही सर्व्हिस मिळाली म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस. म्हणजे मराठी वाङ्मयामुळे पोलीस सर्व्हिसला मदत झाल्याचं हे बहुतेक अगदी अगदी. एकमेव उदाहरण असावं. नाही का? प्रशिक्षणामध्ये जेव्हा तुम्ही गेलात तर म्हणजे IPS करायचं असं काही खास होतं का? नाही ऍक्च्युली माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच IASच हे हां. होतं. हां. त्यामुळे 95ला सिलेक्शन झाल्यानंतर हं. 1 वर्ष परवानगी घेऊन परत मी प्रयत्न केला पण नाही झालं. हं. त्यामुळे मग 95ची सिनियरिटी मला मिळाली आणि 96 साली मी जॉईन झालो. IPS. सुरुवातीला मग मसुरीचं ट्रेनिंग नंतर हैदराबादचं ट्रेनिंग हां. असं करत करत मग मणिपूर राज्यात हां. एंट्री केली. आता मणिपूरमध्ये गेलात तुम्ही, ज्यांना आपण सप्तभगिनी म्हणतो, 7 सिस्टर्स आपल्या. कसा होता तो अनुभव? हे खूप चॅलेंजिंग होतं. त्या काळामध्ये मणिपूरमध्ये खूप म्हणजे हिंसक घटना खूप मोठ्या होत्या. हं. म्हणजे नेहमी तिथे पोलिसांवरती आपली निमशासकीय जे आहेत बल त्याच्यामध्ये CRPF असेल किंवा आर्म फोर्सेस वरती सतत तिथे हल्ले होत होते. हं. पण पहिल्यापासूनच म्हणजे क्लॅरिटी ठेवली होती. एक तर स्थानिक भाषा शिकून घेतली हं. मणिपुरी हं. आणि ट्रान्सपरन्सी होती काम करताना. लोकांचा विश्वास बऱ्यापैकी बसायला लागला. हं. लोकांकडनं माहिती मिळत गेली. तिथे ड्रग्स मणिपूर म्हणजे ड्रग्स फार मोठ्या प्रमाणावर हे होतात हं. हं. त्याविषयी माहिती मिळत गेली. त्यानंतर काही काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतात साधारणतः आपल्या मुख्य प्रवाहामध्ये भारताच्या की नॉर्थ ईस्ट मध्ये काय चालतं तर तिथे कळलंय मला. म्हणजे एक गोष्ट अशी होती की एक केस माझ्याकडे आली होती. बरं. आणि ती केस अशी होती की भारत सरकारतर्फे प्रत्येक राज्याला आपलं जे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे स्वस्त धान्य दुकान आपले त्याच्यासाठी गहू तिथे येत होता मणिपूरला. बरं. आणि तो गहू रेल्वेने यायचा दिमापूर रेल्वे स्टेशनला. हां. पण मणिपूर राज्यामध्ये गहू कोणी खात नाही. हां. तर दिमापूर राज्यामध्ये तो गहू उतरवला जायचा हं. आणि तिथेच त्याचा लिलाव व्हायचा. बरं. आणि ते लिलाव होऊन लोक काही ते कॉन्ट्रॅक्टर होते तो ते खरेदी करायचे आणि परत ते घेऊन जात होते त्यांना जिथे पाहिजे तिथे. राज्यामध्ये तो येतच नव्हता. बरं. ते मोठ्या प्रमाणावरती ते एक म्हणजे एक डायव्हर्जन म्हणतो आम्ही त्याला. हं. अशा प्रकारचं ते स्कॅम होतं. हं. त्या स्कॅम मध्ये मी मुख्य आरोपीला वगैरे अटक केली त्यावेळी. या मणिपूरमध्ये अगदी पहिल्या कालखंडामध्ये तुम्हाला काही आत्ता गमतीदार म्हणावे असे अनुभव आले होते? मणिपूरमध्ये जे विवाह संस्था आहे खास करून तिथे मैतई म्हणून ते हिंदूच आहेत म्हणजे तसे पण हिंदू म्हणत नाहीत स्वतःला ते मैतई म्हणतात आणि कृष्णाचे ते उपासक आहेत. तर तिथे त्यांच्यामध्ये जी विवाह संस्था आहे ती बऱ्याच वेळा मुलं मुली पळून जाऊन लग्न करतात. पण रितसर पोलीस स्टेशनला मुलगी किडनॅप झाली म्हणून कंप्लेंट येते. आम्हाला FIR करावा लागतो, शोध करावा लागतो. मला हे माहिती नव्हतं. तर माझ्या ट्रेनिंगच्या काळात मी पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार म्हणून होतो आणि मला फोन आला की एक मुलगी किडनॅप झाली, गाडीचा नंबर आहे हा. माझ्यातलं लगेच पोलीस जागा झाला. मी माझ्या सबऑर्डिनेटला घेतलं आणि 4 किलोमीटर मी चेस करत
ती गाडी पकडली आणि त्यांना घेऊन आलो. माझ्या एसपींना फोन केला. मी म्हटलं सर मी खूप चांगलं काम केलंय, एका मुलीची सुटका केली आम्ही आत्ताच, तिला असं पळून नेत होते वगैरे. मग ते हसले आणि ते म्हटले माझंही लग्न असंच झालं. माझे एक लक्षात आलं की म्हणजे तुम्ही ज्या राज्यामध्ये काम करता ते स्थानिक संस्कृती, लोकल ट्रॅडिशन्स काय, कल्चर काय, याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. बरोबर बरोबर. माहिती नसेल तर अशी गफलत नेहमी होते. तिथून तुम्ही आंध्र प्रदेशात कसे आलात? 21 डिसेंबर 1998ला माझं लग्न झालं आणि मिसेस नागपूरच्या आहेत, त्या फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहेत. तर त्यांना आंध्र प्रदेश राज्य मिळालं होतं. आणि त्या बॅकग्राऊंड वरती मग आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंडवर पती पत्नी एकत्रीकरण म्हणतो, तोच प्रकार. म्हणजे तिकडनं मग मी मणिपूर मधलं आंध्र प्रदेश राज्यामध्ये आलो. बर. आणि तेव्हापासून मग या राज्यात आहात. पण तिथं आल्या आल्या मला वाटतं नक्षलग्रस्त भागामध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळाली. तो अनुभव कसा होता? 1999ला मी राज्यात आलो आणि 1 वर्ष सुरुवातीला पश्चिम गोदावरी इथे मला एका सब डिव्हिजनचा ऍडिशनल एसपी रँकला प्रमोट करून चार्ज दिला गेला. तिथे मी जवळजवळ 10 वर्ष पेंडिंग असलेले काही खुनाचे गुन्हे तिथे उघडकीला आणले. लोक निनावी पत्र पाठवायची आणि त्या पत्रांमध्ये की ह्याचा खून झालाय 8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, आणि त्यातल्या नंबर 2ला पकडा, नंबर 3ला पकडा, तो तुम्हाला कबुली जबाब देईल. आणि मी जस्ट फॉलो करत गेलो आणि ते गुन्हे उघडकीला येत गेले. त्यातनं खूप लोकांचा भरोसा बसला की या ऑफिसरकडे जर माहिती दिली तर काम होतं म्हणून. तर मला एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्यावेळी नक्षल मुवमेंट जी होती खूप चळवळ जोरदार होती. तर आमच्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून H.J. दोरा म्हणून होते, खूप अतिशय डायनॅमिक असे ते ऑफिसर होते. त्यांनी मग नक्षलग्रस्त भागाचा मला अनुभव यावा यासाठी आदिलाबाद जिल्हा, जे आपल्या नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या 4 जिल्ह्यांची सरहद्द आहे, तिथे माझी सुरुवातीला ऍडिशनल एसपी म्हणून पोस्टिंग केली आणि 1 वर्षानंतर मग तिथेच माझी एसपी म्हणून नेमणूक झाली. 3 वर्ष जवळजवळ 2 महिने मी एसपी म्हणून होतो. मग त्या 4 वर्ष 2 महिन्याच्या काळामध्ये आम्ही पोलीस तुमच्यासाठी व पोलीस मी कोसम या नावाचा प्रकल्प राबवला की जे नक्षलवादी चळवळीमध्ये युवक सामील झालेले आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, त्यासाठी त्यांच्या आई वडिलांतर्फे मेसेज हे करणं किंवा काउन्सिलिंग करणं आणि त्यांना सरकारची जी पुनर्वसनाची स्कीम आहे त्याचा पुरेपूर फायदा करून देणं. त्याच प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जिथे रस्ते नाहीयेत, जिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये, जिथे वीज नाहीये, जिथे शाळांमध्ये शिक्षक अटेंड करत नाहीयेत, दवाखान्यात डॉक्टर अटेंड करत नाही, त्याकडे आम्ही लक्ष दिलं. म्हणजे गुड गव्हर्नन्स एका बाजूला प्रशासनाचा एक उत्तम नमुना आणि दुसऱ्या बाजूला जिथे जे लोक हिंसक चळवळीमध्ये भाग घेतात त्यांच्या विरुद्ध कारवाई, अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्या आणि त्याचा खूप फायदा झाला. जवळजवळ मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळी 200च्या आसपास नक्षलवाद्यांची संख्या होती. ज्यावेळी त्या राज्यातनं बाहेर पडलो, त्या जिल्ह्यातनं बाहेर पडलो, ती संख्या 20 वर आली. म्हणजे जवळजवळ 80% भाग आम्ही नक्षलमुक्त केला, लोकांच्या सहभागातनं केला. हे करत असताना आम्ही स्वतः पारदर्शक होतो. लोकांचं खूप चांगलं योगदान आम्हाला मिळालं. लोकांसाठी खूप भरीव काम केलं. म्हणजे एका वेळी तर 106 आदिवासींची आम्ही लग्न लावून दिली होती एका मांडवामध्ये. आदिवासींचा खूप खर्च होतो लग्नावर म्हणून. त्यानंतर मुलं जी असतात त्यांनी बाहेरचं जग पाहिलेलं नसतं. त्याच्यामुळे 700 मुलांना आम्ही हैदराबादला आणलं होतं तिथून. ही विज्ञान विहार यात्रा म्हणजे प्रशासन काय असतं ते हैदराबादला आणून त्यांना असेंब्ली, विधानसभा, हायकोर्ट, रामोजी फिल्म सिटी वगैरे असं दाखवणं, सरकारच्या स्कीम समजून सांगणं, असे बरेच प्रकार केले. एका गावाला रस्ता नव्हता, त्या गावाचा रस्ता आम्ही समजानातनं तयार केला 12 किलोमीटरचा. त्यावेळी त्या गावकऱ्यांनी परत नक्षलवादाविरुद्ध उठाव करून त्यांची हत्यारं हिसकवून घेतली होती. त्या प्रकल्पाला नंतर अमेरिकेत पुरस्कार मिळाला. एकूणच म्हणजे खूपच आम्ही सकारात्मकतेनं नक्षलवादाचा प्रश्न हाताळला, ज्याच्यामुळे 14 जुलै 2004 या दिवशी आपले भारताचे त्यावेळीचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्याकडनं पण आम्हाला बोलवून आलं होतं आणि मग त्यांनी पण या प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली होती की कसा प्रकल्प आम्ही हा केलाय, पोलीस तुमच्यासाठी, पोलीस मी कोसम. आणि
भारतामध्ये जिथे जिथे नक्षलवाद आहे तिथे हा प्रकल्प कशा प्रकारे राबवता येईल याविषयी त्यांनी माहिती घेतली. तुम्ही जिथं जिथं गेलात त्या ठिकाणी तुम्ही लोकसहभागावरती भर दिला. तर तुमचा अजून एक जो प्रोजेक्ट तुम्ही घेतला होतात आसरा, की ज्याच्यामध्ये खूप लोकसहभाग होता, पुनर्वसन होतं. पण त्याची सुरुवात कशी झाली? तर झालं असं की आदिलाबादमधनं बाहेर पडल्यानंतर मी हैदराबादला आलो हं, आणि इथे डीसीपी म्हणून सायबराबादला मी काम करत होतो. हं, एक दिवस मला माहिती आली की आमच्या ज्युरिडिक्शन मध्ये एक रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. हं, तिथे भारताच्या मुंबई, पुणे, कलकत्ता इथून मुली आणल्या जातात. तर माझी नाईट ड्युटी होती त्या दिवशी. हं. तर मग मी ते स्थानिक पोलिसांना काही न कळवता बाहेरच्या भागातनं पोलीस घेतले आणि डायरेक्ट स्वतःच गेलो तिथे. आणि तिथे स्थानिक स्थानिक पोलिसांना का नाही कळवलं? तर मला थोडीशी शंका होती की त्यांना माहिती आहे पण हां. म्हणजे ते टाळाटाळ करतायत की तिथे हं, रेड करायला नको म्हणून. हं, तर म्हणून त्यांना इन्व्हॉल्व नाही केलं मी हं, आणि बाहेरच्या पोलिसांना घेऊन तिथे रेड केली हं, आणि यशस्वी रेड झाली. त्यात जवळजवळ 19-20 मुलींची आम्ही सुटका केली. हं, आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे जो आहे ह्युमन ट्रॅफिकिंग हा फार मोठा एक संघटित गुन्हा आहे. हं. आता भारतामध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा संघटित गुन्हा मानला जातो. बरं, $150 बिलियन ट्रेड इंडस्ट्री आहे. बरं. हा. आणि मग मी त्याच्याविषयी जास्त माहिती घेत गेलो. इथे हैदराबादला डॉक्टर सुनीता कृष्णन या प्रज्वला संस्थेच्या मुख्य आहेत, पद्मश्री अवॉर्डी आहेत. त्यांनी मला बरेच मार्गदर्शन केलं आणि तेव्हापासून मी या क्षेत्रात काम करतोय. 2005 आणि 6ला जेव्हा नलगोंडा जिल्ह्याचा मी पोलीस अधीक्षक होतो, हं, तर त्या जिल्ह्यामध्ये डोंबारा जातीच्या बायका या वेश्या व्यवसायामध्ये होत्या हं, आणि मुलगी जन्माला आली की ती या धंद्यामध्ये येणार अशी ती प्रथा होती. हं, हं, तर ते कुठेतरी खटकत होतं मला की हे चुकीचं आहे. हं, आणि म्हणून मग सुरुवातीला मी मग त्यांच्या त्या रेड लाईट एरियावरती रेड केल्या, त्यांची सुटका केली, त्यांना काउन्सिलिंग केलं. मग ते म्हटले आम्हाला अल्टरनेटिव्ह द्या. हं, म्हणून मग आसरा प्रकल्पाचा जन्म झाला. हं. मग जिल्हा कलेक्टर आणि मी दोघांनी मिळून सरकारी आणि बिनसरकारी अशा दोन्ही घटकांची मदत घेत आम्ही ह्या आसरा प्रकल्पामध्ये त्या महिलांचं पुनर्वसन, त्यांच्या मुलांसाठी शाळा, तिची मुलं त्यांची जी मोठी मुलं आहेत त्यांना आम्ही होमगार्डचं ट्रेनिंग देत त्यांना प्रायव्हेट सिक्युरिटी गार्डची नोकरी दिली आणि जे काही ट्रॅफिकर्स होते जे साधारणतः किंवा भडवे लोक पिंप आपण म्हणतो त्या लोकांना आम्ही कायदेशीर अटक केली हं, आणि तिथे ज्या भागामध्ये हे चालायचं तिथे पोलीस पिकेट पण उभं केलं हं, की लोकांनी यांना परत परावृत्त करू नये, हेच काम करावं. हं, हं. 2 वर्षामध्ये 90% आम्ही ते कंट्रोल केलं. आणि आणि हा जो आसरा प्रकल्प आहे हां. त्याला अमेरिकेचाही पुरस्कार मिळाला होता 2006 साली. आणि अजूनही हे काम सुरू आहे? त्यानंतर परत मी जेव्हा राचकोंडामध्ये पोलीस कमिशनर झालो हां. तर तो भाग माझा हे नवीन कमिशनरेट आहे. तर तो भाग परत माझ्या कमिशनरेटचा भाग म्हणून माझ्याकडे आला बरं. आणि तर मी पाहिलं आता की त्यांची स्वतःची मुलं न येता ते बाहेरून वगैरे मुलं आणतायत, हे काम सुरू करतायत. तर मग परत आम्ही मोठ्या रेड केल्या 2019ला. जवळजवळ 34 लहान मुलींची सुटका केली बरं. आणि मग त्यावेळी 23 कुंटणखाने आम्ही बंद केले तिथे आणि आता आता म्हणजे कंट्रोलमध्ये पूर्णपणे. आसरा या प्रकल्पाच्या निमित्ताने एकंदरीत तुम्ही म्हणालात तसं त्या ह्युमन ट्रॅफिकिंग या क्षेत्राशी तुमचा संबंध आला. त्यामध्ये तुम्ही केलेलं काम आणि या समस्येचं तुम्हाला आलेलं भान याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. आसरा प्रकल्पानंतर मग झालं असं की माझ्या त्यावेळीचे जे डीजी होते आंध्र प्रदेशचे डॉक्टर श्री सुरंजित सेन म्हणून, त्यांनी माझी इथे आमचा जो वुमेन प्रोटेक्शन सेल आहे त्याचं सुप्रिंट ऑफ पोलीस म्हणून माझी नियुक्ती केली. सीआयडीच्या खाली तो सेल होता आणि पूर्ण राज्य ज्युरिडिक्शन होतं आणि नेमकं त्याचवेळी 2007 साली युनायटेड नेशन्स आणि आपलं भारताचं गृह खातं यांचा एक अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकल्प 5 राज्यात आला आणि त्याच्यातर्फे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट म्हणून तयार झालं. त्यातलं एक पहिलं युनिट हैदराबादला तयार झालं बरं. आणि ते माझ्या अंडर होतं आणि मग त्या युनिटच्या मार्फत आम्ही भारतामध्ये बऱ्याचशा कुंटणखान्यावर धाडी घेतल्या. मी स्वतः भिवंडीला रेड लाईट एरियावर रेड केली होती. नंतर पुण्यामध्ये आपले बुधवारपेठ असेल, मुंबईमध्ये असेल, नंतर बेंगलोर,
त्यानंतर दिल्लीला गेलो होतो आम्ही. त्यांना तुम्ही रेस्क्यू केले. त्या महिलांना त्वरित पुनर्वसनासाठी म्हणून आता 20,000 मिळतात आणि नंतर त्यांची शासकीय सुधारगृहामध्ये पूर्णपणे त्यांना रिहॅबिलिटेशन हे दिलं जातं सरकारतर्फे. तर त्याच्यामध्ये महिला आणि आपला बालशिक्षण विभाग जो आहे, बालकल्याण, तर तो विभाग आणि बाकी आपले जिल्हाधिकारी वगैरे हे लोक, या सगळ्यांच्या मदतीनं आणि स्वयंसेवी संस्था पण त्यात आहेत. तो प्रकल्प आहे. तर तो हे जे आम्ही जवळजवळ गेल्या त्या 3 वर्षामध्ये 1,001 महिलांची आम्ही सुटका केली होती कुंडणखाण्यातनं. बरं. आणि ह्या प्रकल्पाअंतर्गत त्याचवेळी देश पातळीवरती काही पुस्तकं लिहिली गेली युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम. जवळ 8 पुस्तकांमध्ये मी स्वतःही कॉन्ट्रीब्युट केलं. त्यानंतर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने दिल्लीच्या अँटी ट्रॅफिकिंग डिप्लोमा म्हणून एक 6 महिन्याचा डिप्लोमा सुरू केला. त्याच्यातले एक पुस्तक सिनर्जी अमॉंग स्टेक होल्डर, हे एक पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे त्याच्यावर, त्या अभ्यासक्रमाला जे पुस्तक आहे ते. तर बऱ्यापैकी त्या विषयावरती मला एक काम करण्याची संधी मिळाली. नंतर आता ह्या राचकोंडा पोलीस कमिशनरेटमध्ये इथे खूप माझ्याकडे हा प्रश्न आहे. एकतर इथे बाहेरच्या देशातनं पण महिला कधी कधी येतात. बांगलादेश असेल, नेपाळ असेल, किंवा आजकाल व्हिजिटर्स व्हिसा घेऊन 15 दिवसासाठी उझबेकिस्तान सारखा देश असेल किंवा युक्रेन वगैरे देशातनं पण महिला इथे येतात. टांझानिया वगैरे पण, नायजेरिया. तर ह्या महिलांची आम्ही सुटका करून मग त्यांना परत दूतावासामार्फत त्यांच्या देशामध्ये परत पाठवणं, त्यांचं पुनर्वसन करणं, हे सगळं करतो. इथे एक मोठा प्रकल्प आम्ही आता केला, ज्याची परत दखल अमेरिकेने पण घेतली होती. तो प्रकल्प असा आहे की इथे काय झालं तर ओडिसा राज्यातनं इथे वीट भट्ट्यांसाठी कामगार येतात. आणि ते कामगार येतात त्यांची लहान मुलं बरोबर येतात आणि मग लहान मुलांना पण हे लोक कामाला ठेवतात, भट्ट्यांचे मालक, आणि 6 महिन्यासाठी 10,000 रुपये. असं ते एक आपण ज्याला वेट बिगारी म्हणतो, त्या टाईपचे चालतं. तर 2017 साली इथे ऑपरेशन स्माईल म्हणून जो प्रोग्राम आहे भारत सरकारचा, त्याच्या मार्फत आम्ही हे जे चाइल्ड लेबर आहे त्यांची सुटका करतो. तर तो प्रकल्प जानेवारी 2017 साली जेव्हा सुरू झाला तेव्हा आम्ही वीटभट्ट्यांवरती धाडी घातल्या. तर एकाच दिवसात 350 लहान मुलं सापडले ओडिसा राज्यातली. तर ह्या मुलांचं करायचं काय, कारण या मुलांचे बरेच पालक इथे आहेत, त्यांची भाषा ओडिया आहे, इथे शाळामध्ये तेलुगू मीडियम आहे. बरोबर. त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. ओडिसामधनं पण त्यांचे सरकारी अधिकारी इथे आले होते. तर मग काही स्वयंसेवी संस्थांनी सुचवलं की आम्ही ओडिसा राज्यातनं शिक्षक आणतो इथे आणि आपण ओडिया भाषेतनं इथे शाळा सुरू करू. मग ते वर्क साईड स्कूल म्हणून या कॉन्सेप्टमध्ये, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आपली जी मिड डे मील स्कीम आहे, दुपारचं जेवण फ्री त्या मुलांना, त्यानंतर वीटभट्ट्याच्या मालकांनी पण पार्टनरशिप करत या मुलांना शाळेचे ड्रेस वगैरे, नंतर ओडिसा सरकारतर्फे शाळेची पुस्तकं, असं करत आम्ही जानेवारी 2017 पासून आज तागायत 3,000 मुलांना, जे बालकामगार म्हणून ज्यांनी काम केलं असतं, त्या मुलांना आम्ही त्यातनं बाहेर काढत त्यांना ओडिया भाषेतनं शिक्षण दिलं. आणि हे पालक साधारणतः 7-8 महिने हैदराबादला असतात. नंतर ते परत पावसाळ्यात परत आपल्या गावी जातात ओडिसामध्ये. ही मुलं परत जातात तिकडे ओडिसामध्ये आणि तिथे त्यांना मग इथे 4थीत मुलगा असेल तिथे सर्टिफिकेट मिळतं त्याला. ओडिसात जाऊन तो 5वीत जातो मग तिथल्या शाळेमध्ये. तसं तर अशी ते एकूण एक तो पुनर्वसनाचा प्रकल्प आहे. तर इव्हन आपले जे नोबल लॉरेट कैलास सत्यार्थी आहेत ते याच्यावर बरंच काम करतात बालमजुरांवरती. त्यांनी पण हा प्रयोग अप्रिशिएट केला. 2017 साली अमेरिकन सरकारतर्फे ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो हा खूप मानाचा पुरस्कार जगामध्ये 8 लोकांना मिळाला. त्यात माझंही नाव होतं त्यावेळी 2017 साली अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेट तर्फे. तर ट्रॅफिकिंगचं जे काम एकूण केलं. नंतर 2018 साली हा जो प्रकल्प होता हा वीटभट्ट्यांच्या मुलांसाठीचा शाळेचा, त्याच्यासाठी अमेरिकेच्या पोलीस संघटनेतर्फे इंडिव्हिज्युअल अवॉर्ड हे बाय नेम सिव्हिल अँड ह्युमन राईट्स यासाठी मला मिळालं होतं. आणि कॅनडामध्ये एक असेंट नावाची संस्था आहे, त्या असेंट संस्थेतर्फे जगामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये काम करणाऱ्या 100 प्रभावी व्यक्ती त्याच्यामध्ये पण निवड झाली होती.
बर. अजूनही काम चालू आहे म्हणजे चालू ह्युमन आहे काम. ट्रॅफिकिंगचं. हां. आणि ते माझं मला मला असं वाटतं ते चालूही राहील, कारण ती समस्या ही हे तेवढी न गंभीर आहे. संपणार आहे आणि न हे संपणार आहे. केवळ आता आम्ही याच्या व्यतिरिक्त इव्हन मध्ये एक आंतर म्हणजे इंटरनॅशनल किडनी रॅकेट पण मध्ये एक केलं होतं. बरं. इथून भारतातनं मुलांना टर्की देशामध्ये ते घेऊन जायचे आणि इथे जे ज्यांना कुणाला ते किडनी ट्रान्सप्लांट करायची त्या लोकांच्या फॅमिलीचा तो मेंबर आहे असे डॉक्युमेंट बनावट तयार करून तिकडे जाऊन सर्जरी केल्या जायच्या टर्कीमध्ये. बरं. ते रॅकेट पण आम्ही डिटेक्ट केलं होतं. तुमच्या ह्या सगळ्या कहाण्या आणि प्रकल्प ऐकत असताना माझ्या मनात येणारा पहिला विचार असा, की हे करताना तुम्हाला नेहमीच्या पोलीस तपासाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन ही सगळी कामं करायला लागली. म्हणजे अगदी नक्षलग्रस्त आदिलाबादपासून ते आजपर्यंत. प्रश्न असा आहे, की या चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करणारे पोलीस अधिकारी संख्येने कमी का असतात? थोडी रिस्क जास्त आहे याच्यामध्ये. आणि बऱ्याच वेळा आता माझं बॅकग्राऊंड असं आहे तुम्ही पाहिलंय की म्हणजे मी स्वतः तळागाळात काम करून इथे आलेलो. हं, तर दुसरी बाजू मी पाहिलेली आहे म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स मध्ये काम करताना हं, सरकारनं काय करू नये हं, या गोष्टीची चांगली चांगली माहिती मला आहे. त्यामुळं मी त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करतो हं, की जेणेकरून सरकारचं नाव खराब होऊ नये किंवा हं, रूट कॉज अप्रोच ज्याला म्हणतो आपण, हं, की मुळाशी जाऊन समस्येच्या हं, जर तुम्ही प्रश्न सोडवला हं, तर परत परत आपण मलमपट्टी करण्याची गरज नाही. म्हणजे तो जो गालिबचा शेर आहे ना तो हं, उम्रभर गालिब यही गलती करता रहा, हं, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. हं. ते आईना साफ करून काही होणार नाहीये तोपर्यंत चेहऱ्यावरची धूळ आपण स्वच्छ करत नाही. मुद्दा तोच आहे, की तुम्ही 2 शब्द वापरलेत रिस्क, की रिस्क असते म्हणून अनेक अधिकारी, संख्येने जास्त अधिकारी हे करत नाहीत. ही कसली रिस्क असते? एक रिस्क म्हणजे एकतर काय असतं सर आता पहिल्यांदा ज्युरिडिक्शन फार महत्वाचं असतं आम्हाला. बरं. म्हणजे आता पोलिसिंग हा आपल्या देशामध्ये हा फक्त राज्य सरकारचा विषय आहे. हं, तर एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात काम तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तिथे तुम्ही पूर्णपणे नवीन नवीन असता. तुम्हाला जो रिस्पेक्ट तुमच्या राज्यामध्ये मिळेल तो तिथे मिळेल की नाही माहिती नाही. तिथे कोऑपरेशन मिळेल की नाही हे असतं. असेच अनेक शंका असतात. हं, हं, आणि काही काही वेळा आपण काम केलेलं म्हणजे लोकशाही चौकटीमध्ये हं. आपले जे निवडून आलेले प्रतिनिधी असतील त्यांना आवडेल की नाही किंवा हो, वरिष्ठांना आवडेल की नाही असे बरेचसे प्रश्न असतात प्रश्न असतात. त्याच्यामध्ये. हं. हे सगळं सांभाळत हे काम करावं लागतं, बॅलन्स करावं लागतं सर. हां, आता हा बॅलन्स इतकी वर्ष तुम्ही कसा केला? हा माझा पुढचा प्रश्न आहे. आम्ही नेहमी 4P म्हणतो त्याला, की हं, एक तर म्हणजे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह, जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी, पॉलिटिकल आहेत. त्यानंतर दुसरे म्हणजे प्रेस, मीडिया आपली. हं, ते एक मोठा प्रेशर ग्रुप आहे. तिसरं म्हणजे आपली जनता, पब्लिक. हं, आणि चौथा जो आहे ते आमचेच वरिष्ठ अधिकारी, हं. सिनियर पोलीस ऑफिसर्स म्हणा हां, किंवा किंवा पियर्स म्हणू. हा एपीआरएस एपीआरएस म्हणूयात त्याला. हं, या सगळ्यांनाच म्हणजे तुम्हाला एक बॅलन्स करावं लागतं. हं, माझ्या एक लक्षात आलंय की म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही जेव्हा काम करता हं, एकदा तुमचं काम तुम्ही कसं करता हे लोकांना कळलं हं, की मग कोणी पण तुमच्या कामामध्ये व्यत्यय आणत जायचं असं मग. हं, 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 हा आणि लोकांनाही ते पटायला लागतं. हं, मी जेव्हा काम सुरू केलं 2006ला हं, त्यावेळी ह्युमन ट्रॅफिकिंग विषयी लोकांना माहिती नव्हती जास्त. हं, म्हणजे मला दिल्लीला एका मीटिंगला आम्ही गेलो होतो हं, गृह खात्याच्या हं. आणि माहिती नाही चुकीनं की काय पण ट्रॅफिक आपली वाहतूक व्यवस्थेसाठी काम करणारा एक अधिकारी एका राज्यातनं तिचा मीटिंगसाठी आला होता. म्हणजे ह्युमन ट्रॅफिक आणि रोड ट्रॅफिक याच्यात घोटाळा झाला होता समजुतीचा. असं सुरुवातीला एकूण थोडंसं म्हणजे तेवढा हे नव्हता अवेअरनेस नव्हता. हं, पण गेली 15-16 वर्ष आता भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या विषयावरती हं, लोकांना आता माहिती आहे. लोक हं, लोक बरेचसे आता संवेदनाशील झालेले आहेत हं. आणि बरेचसे लोक संवेदना पण दाखवत आहेत की हो, या लोकांना बाहेर काढलं पाहिजे, त्याचं बरोबर. पुनर्वसन करायला पाहिजे. ही गोष्ट चुकीची आहे. नाही तर पूर्वी लोक म्हणजे की जसं आपण म्हणतो की आपलं घरामध्ये कचरा कुंडी आहे, तसं समाजामध्ये असे हे ब्रॉथेल्स वगैरे म्हणजे व्हेंटिलेटर आहेत.
हे पाहिजेत, असे असे लोकांची विचारधारा असायची सुरुवातीला. हं, 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 ती आता नाहीये. म्हणजे हं. लोक त्याला विरोध करतायत. बरोबर. नाही तुम्ही असं म्हणालात, की चोख काम केलं, की त्याच्यानंतर लोकं आपल्याला मदत करायला लागतात. पण असं पण आहे ना, की चोख काम करत राहिलं, तर तुम्ही हितशत्रूसुद्धा निर्माण करता. तर ते गृहीत धरूनच काम करावं लागतं तुम्हाला. मग बरं. तुम्ही जर मग आपण एक शत्रू निर्माण होतील म्हणून काही करायचंच नाही तर ठरवलं, हं. तर कोणीच करणार नाही. बरोबर, बरोबर. बऱ्याचशा लोकांचं म्हणजे बघण्याचा चष्मा जो असतो. हं, इव्हन माझे एक वरिष्ठ अधिकारी ज्यावेळी मी 2004ला त्या कुंटणखाण्यावरती इथे हैदराबादला रेड केली होती रिसॉर्टवरती, हं. त्यावेळी एका वरिष्ठाने मला फोन केला होता. म्हणे, तू काय करतोय म्हणे, हे सगळं जर केलं तर आपल्या बहिणी आहेत, आपल्या महिला आहेत, त्यांच्यावरती रेप वगैरे होतील. ओ, 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 ओ. हा हा, तर असे व्हेंटिलेटर्स पाहिजेत, हे राहू दे. अशा प्रकारची विचारसरणी इव्हन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पण होती सुरुवातीला. हो, बरोबर आहे. म्हणजे आपण जेव्हा अशा तऱ्हेने काही पोलिसी चाकोरीच्या बाहेर काम करायचं म्हणतो, त्यावेळेला ती व्यवस्था आपल्याला अगदी काही खुलेआम स्वागत करेल असं नाही. पण त्या व्यवस्थेला तिथं ठेवून तरीसुद्धा मार्ग काढत जावा लागत असेल. कॅल्क्युलेटेड रिस्क घेत काम करावंच लागतं. बरं ही सगळी रिस्क घेत असताना स्वतः टेन्शन घ्यायचं, नाही घ्यायचं, किती घ्यायचं? टेन्शन आता येत नाही. सुरुवातीला थोडंसं असायचं. हं. पण आता सवय झाली. म्हणजे कसं मॅनेज करायचं, स्ट्रेस कशी मॅनेज करायची, हां. ते हे बऱ्यापैकी आता एक सराव झालेला आहे. हं. आणि तो जो सराव आहे ना, त्याच्यातली काही तत्त्व सांगा ना आम्हाला. कारण हो, टेन्शनची सवय लावायची फार तपश्चर्याच आहे ती. एक तर पारदर्शकता ठेवायची हां. काम करताना, म्हणजे त्रास होत नाही. हं, हा. आणि दुसरं म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये हं, मॅक्झिमम तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं. तर तुम्ही जर कायद्याचं उल्लंघन करत नसाल, हं, तुम्ही जर संविधानाचं भारताचे पालन करत असाल, तर हं, तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. हं, हं, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही हं, चुकीचं काही करत नाहीये. हं. हे तुमचं तुमच्या मनाशी पक्क पाहिजे, की अगदी आपण बरोबर. केलेलं काही चुकीचं नाहीये, कायद्याविरुद्ध केलेलं नाही. हं, आणि दुसरं म्हणजे ते त्यातनं समाजातल्या जे काही घटक आहेत, की ज्यांना खरी मदतीची गरज आहे, हं, त्यांच्यापर्यंत ते पोहोचतंय का? हं. ते मी नेहमी बघतो. बरं, बरं. आणि तो फायदा मी बघतो मग. हं, आणि त्यातनं मग त्यांचं जेव्हा आता वीटभट्ट्यांची मुलं बघितली आम्ही. हं. आज ही मुलं आता शाळेत जात आहेत, आता उद्या ही बालकामगार म्हणून काम करणार नाही किंवा वीटभट्ट्यावर काम करणार नाही. हो. आम्ही ह्या मुलांना मध्यंतरी इथल्या हैदराबादच्या इन्फोसिस कंपनीमध्ये पण एक दिवस घेऊन गेलो, की एक तरी मुलगा इन्फोसिस मध्ये इंजिनियर झाला उद्या. हं. आमचं प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. अगदी त्यांना बरोबर. आयपीएल मॅच बघायला घेऊन गेलो एकदा, की एखादा जरी मुलगा क्रिकेट खेळायला लागला पुढे, ओडिसाच्या क्रिकेट टीम मध्ये आला किंवा भारताच्या टीम मध्ये आला, हं. आमचा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. अगदी ह्या बरोबर. मुलांना ऍक्च्युली त्या वयामध्ये स्वप्न दाखवणं हं. हे पण एक महत्वाचं आहे. ते आम्ही करत आलो आतापर्यंत. हे अगदी मला अजूनही आठवत आहे, की 2002 साली एक मोठा राज्य पातळीवरचा नेता शरण आला मला. हं, आणि तो म्हटला, मी 1987 साली या चळवळीत आलो, नक्षलवादी चळवळीत. हं, आणि त्यावेळी मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो. हं, आणि म्हणे, मला आता इंजिनिअरिंग पूर्ण करायचंय. 2002 म्हणजे 87 ते 2002 तो अंडरग्राऊंड होता, जंगलामध्ये होता. हं, 2002ला म्हणतोय, मला परत इंजिनिअरिंगची ऍडमिशन घेऊन द्या, मला इंजिनिअरिंग पूर्ण करायचंय. तर मग मी इथे जे जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी त्याच्या कुलगुरूंशी संपर्क साधला. त्यांना विचारलं, म्हटलं असं असं पुनर्वसन मागतोय, काय करायचं? तर ते म्हणे, कोण रिस्क घेणार त्याची? म्हटलं, आता सरकारच्या वरती विश्वास ठेवून तो शरण आलाय, आपण रिस्क घ्यायलाच पाहिजे ना. ते म्हणे, लिहून द्या. म्हटलं, ठीक आहे, मी लिहून देतो. मी लेटर हेडवर लिहून दिलं, की याची जबाबदारी मी घेतो म्हणून. आणि तो केवळ बीटेक नाही झाला, तो एमटेक झाला. आणि मध्यंतरी 2017 साली मी माझ्याच भागामध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजला तिथे ट्री प्लांटेशनला गेलो, तर एक गृहस्थ फार दूरवरून पळत पळत माझ्याकडे आला. म्हणे, मला ओळखलं का? ते कुसुमाग्रजांच्या कवितेसारखं, ओळखलं का सर तुम्ही मला, त्या टाईपमध्ये. तर तो मला विचारायला लागला, की मला ओळखलं. म्हटलं, नाही. तर म्हणे, मी तोच म्हणे, त्यावेळी तुमच्या पुढे शरण आलो होतो. मी आता या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे म्हणे. वाह! वाह! लोक बदलतात. लोकांना बदलण्यासाठी जे पोषक वातावरण आहे, हं. ते आपण निर्माण करून द्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. अगदी बरोबर. एक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर असा आला, की जेव्हा आपण कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं म्हणतो, तेव्हा बऱ्याच वेळेला कायदा आणि त्याची गती
कायदा आणि त्याच्या संदर्भात येणारे खूप सारे भाग ह्याचा आपण अडसर म्हणूनही आपण त्याच्याकडे पाहतो. तर एका बाजूला कायद्याचा आदर करायचा, पण दुसऱ्या बाजूनं कार्यवाहीची गती मात्र ठेवायची. हा बॅलन्स कसा साधता? आम्ही सर यावेळी थोडंसं मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स आहेत. एक पॅराडो प्रिन्सिपल आहे, हं, 80-20, हं, की 20% अशा गोष्टी तुम्ही निवडा की ज्याच्यातनं तुम्हाला 80% रिझल्ट मिळतील. ते नेहमी करतो. हं, कुठेही म्हणजे आमचं काम करत असताना आम्ही काही महत्वाच्या गोष्टी हे करतो, हं, की साधारणतः काही क्राईम असे असतात आमचे, हं, की ज्या क्राईममुळं लोकांच्या मनावरती खूप परिणाम होतो. हं, अशा गोष्टींना मी खूप प्राधान्य देतो हं, आणि त्या केसेसमध्ये पक्कं त्या गुन्हेगारांना शिक्षा होईल. हं. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्या केसेस निकाली येतील ते बघतो सर. तर त्याचा ओके. त्याचा बऱ्याचपैकी आम्हाला त्याचा फायदा होतो बरोबर. आणि लोकांचाही विश्वास वाढतो, की ज्या सेन्सेशनल केसेस आम्ही ज्याला म्हणतो. हं, एक मध्यंतरी माझ्याकडे एक केस आली होती, की एकानं त्याच्या गावामध्येच 3 लहान मुलींना त्यांच्यावर रेप करून त्यांची हत्या करून त्यांच्या बॉडीज त्यानं एक जुन्या विहिरीमध्ये टाकून दिलं होतं. हं, एक 2015ची केस होती. नंतर बाकी 2019च्या 2 केसेस होत्या. अशा 3 केसेस त्या उघडकीला आल्या आणि त्यावेळी तर मग ते गावकरी एवढे पोलिसांच्या आणि एकूण सिस्टमच्या विरोधात होते. पोलीस स्टेशन जाळायला वगैरे आले होते. तर स्वतः उभं राहून त्यांना समजून सांगितलं, की 24 तासाच्या आत त्याला पकडतो. त्याला 1 वर्षाच्या आत त्याला फाशीची शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही आम्हाला वेळ द्या. ठीक आहे, ते त्यांना माहिती होतं, की याच्यापूर्वी पण काम केलेलं आहे आम्ही म्हणून. तर तो विश्वास त्यांनी दाखवला आणि आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये 8 महिन्यामध्ये त्याला 3 पैकी 2 केसमध्ये फाशीची शिक्षा मिळाली आणि एका केसमध्ये जन्मठेप मिळाली. हं. त्या गोष्टी म्हणजे तुम्ही जे काही बोलता ना, ते तुम्हाला करून दाखवावं लागतं. नाहीतर मग त्या गोष्टी करतो आम्ही सर, वाह! की हां. तुम्ही हा जो बॅलन्स आत्तापर्यंत पाळला आणि जी एक मूल्य व्यवस्था पाळली स्वतःच्या मनाची, तीच मूल्य व्यवस्था येणाऱ्या अधिकाऱ्यांच्यामध्ये संक्रमित व्हावी, याच्यासाठी तुम्ही एक खूप महत्त्वाचं काम करताय. आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये यश मिळवू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना तुम्ही मार्गदर्शन करताय. आणि त्यासाठी तुम्ही समाज माध्यमांचा खूप विधायक वापर करताय. तर त्या सगळ्या तुमच्या कामाबद्दल सांगा? सर झालं असं की सर 2014 पर्यंत मी काही निवडक मुलांना मदत करायचो UPSC साठी. पुण्यामध्ये आपली ज्ञानप्रबोधिनी संस्था आहे. त्या ज्ञानप्रबोधिनीकडे काही मुलं इथे तेलंगणा, आंध्र प्रदेशचा दौरा किंवा छत्तीसगड दौरा असे यायचे. त्यांना मी UPSC साठी मार्गदर्शन करायचो. 2014-15 साली आपलं WhatsApp आलं हं, आणि मग ते WhatsAppमध्ये मला लक्षात आलं की एका ग्रुपवर जवळ-जवळ 256 लोकांना आपण मदत करू शकतो. हं, तर मग त्यावेळी मग महाराष्ट्रातनं बऱ्यापैकी मुलं माझ्याबरोबर माझे काही जी SIची संस्था आहे मुंबईची, तिथले अल्युमनायचे आमचे काही मेंटर्स त्यांना मी बरोबर घेतलं आणि एक महाराष्ट्राच्या मुलांसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी म्हणून सुरू केला आणि हं, खूप चांगले निकाल आम्हाला यायला लागले हं, आणि दरवर्षी ते निकाल वाढतच गेले. सुरुवातीला फक्त आम्ही UPSCच्या IAS, IPS साठी करायचो. नंतर मग ते फॉरेस्ट सर्व्हिससाठी आम्ही ते पुढे केलं. त्यानंतर आपलं जे केंद्रीय राखीव दल जे आहेत CIRPF, CISF, BSF हे पण UPSC तर्फे असिस्टंट कमांडंटची परीक्षा होते. मग त्या मुलांना मार्गदर्शन करायला लागलो. आतापर्यंत जवळजवळ 1,001 मुलांना जी आता यशवंत ज्याला आपण म्हणू, की जे सिस्टममध्ये आहेत आता, त्यांना आम्ही मदत केलेली आहे. यावर्षी आता जो निकाल लागलाय 24 सप्टेंबर रोजी UPSCचा, त्याच्यामध्ये आतापर्यंत 141 मुलं 761 पैकी भारतातली, ज्यांना आम्ही मार्गदर्शन केलंय. त्याच्यामध्ये भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाची अंकिता जैन असेल, 8व्या क्रमांकाचा एक जिवाणी म्हणून गुजरातचा मुलगा आहे. त्यानंतर 14 करिश्मा नायर मुंबईची मुलगी आहे. 18, 19, 20, 21, 32 नंतर महाराष्ट्रामधला जो दुसरा आलेला विनायक नरवडे आहे. 37 रँक त्याची अहमदनगरचा आहे तो पण. असे बरेच मुलं ज्यांना आम्ही मदत केली इंटरव्ह्यूसाठी. महाराष्ट्रातनं जवळ-जवळ यावर्षी यशवंतांचा आकडा 90 आहे. 761 पैकी. म्हणजे हा 11.62% येतोय आम्ही बघितलं. हं. आणि ह्या 90 पैकी जवळ-जवळ एक 80 ते 82 मुलांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. थोडा वेगळा प्रश्न विचारतो. आपल्या गप्पांच्यापासून मी असं बघतोय, तुम्ही ना तपशील फार पटकन लक्षात ठेवून सांगता. म्हणजे तारखा, अमुक, ही नावं
हे कसं काय लक्षात राहतं एवढं? ऍक्च्युली मला थोडस एक दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर हां. म्हणजे सुरुवात लहानपणापासून स्मरणशक्ती आहे आणि दुसरं म्हणजे इतिहासाचे विद्यार्थी आहे. हं. युपीएससी साठी इतिहास विषय होता. तर त्यामुळे ते तारखा लक्षात ठेवण्याचं एक हे लागलेलं आहे की म्हणजे एव्हिडन्स, त्याला आम्ही एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग पण म्हणतो आहे. वा, एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग पोलिसिंग. ही गोष्ट फार महत्त्वाची. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचा सहभाग कसा राहिलेला आहे? कारण तुमच्या पत्नीसुद्धा शासकीय सेवेमध्येच आहेत. माझी पत्नी सुनीता भागवत, ती इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर 1996 बॅचची. हं, तिचं ट्रेनिंग इथे आंध्र प्रदेश राज्यामध्ये झालं हं, आणि आता ती तेलंगणामध्ये ॲडिशनल पीसीसीएफ या पदावरती रंगारेड्डी सर्कलमध्ये ती काम करते. हं, तिनं जवळजवळ एक 7-8 वर्ष टुरिझममध्ये काम केलेलं आहे. 2 मुली आहेत. एक आता मोठी मुलगी ती अंडरग्रॅड करते हां, अमेरिकेमध्ये, हां. रटगर्स युनिव्हर्सिटीमध्ये, आणि धाकटी मुलगी आता पुण्यामध्ये, तिनं फर्स्ट इयर अंडरग्रॅडसाठी फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला यावर्षी. बरं. आणि त्याबरोबर आमचा एक स्पेशल आमचा गेस्ट आहे हां, परिवारामध्ये. हां, एक मागच्या वर्षी आम्ही एक गोल्डन रिट्रीव्हर डॉग आमच्याकडे आहे. हां. त्याचं नाव आहे उमे म्हणून. कुत्र्यांच्या बरोबरही तुम्ही काम केलंय त्याच्याबद्दल येस सर. सांगा. 2013 साली माझी इंटेलिजन्स सिक्युरिटी विंग ही जी संस्था आहे, तिथे त्याचा इन्चार्ज म्हणून नेमणूक झाली. 2016 पर्यंत, म्हणजे इथे राचकोंडा कमिशनर पोस्टिंग होण्यापर्यंत मी 3 वर्ष तिथे होतो. आणि या संस्थेचं एक डॉग ट्रेनिंग सेंटर आहे. हं, त्या डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये बॉम्ब डिस्पोजलसाठी जे एक्सप्लोजिव्ह डॉग लागतात किंवा ट्रॅकिंग डॉग लागतात गुन्हेगारांना पकडण्यासाठी, किंवा टेररिस्ट ऑपरेशनला असॉल्ट डॉग लागतात, या सगळ्या प्रकारच्या डॉगचं ट्रेनिंग ते दिलं जातं. बरं, एक वर्ष ट्रेनिंग चालतं तिथे. तर 3 बॅचेस त्यावेळी मी हाताळल्या. बरं. तर त्या कुत्र्यांची बऱ्यापैकी मला तिथं जवळून माहिती झाली. ह्या एक कुत्र्याचं नाव काय म्हणालात तुम्ही तुमच्या? त्याचं नाव ठेवलंय सर उमे, UME. उमे हे जपानमध्ये ॲप्रिकॉटचं जे फ्लॉवर आहे त्याचं नाव ते उमे म्हणतात. बरं, तर त्याच्यावरून ते मुलीने नाव सुचवलंय. बरं. तुमच्या मुलींची नावं काय आहेत? मोठी आहे सर मैत्रेयी आणि धाकटी असावरी. ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये मला माहिती आहे की तुम्ही खूप माणसांबरोबर जोडल्या गेलेत आणि तुमचं प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांच्या बरोबर ओळख, मैत्री ही सगळी असते. तुमच्या व्यस्त अशा सगळ्या या दिनचर्येमध्ये इतकं ॲक्टिव्ह सोशल नेटवर्किंग तुम्ही कसं करता? टाइम मॅनेज मला बऱ्यापैकी मल्टीटास्किंग करावंच लागतं. आणि मगाशीच मी सांगितलं पॅराटोज प्रिन्सिपल, 80-20. मी वैयक्तिक जीवनात पण, म्हणजे ज्यावेळी ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचा ते हं, शॉर्टलिस्ट करून मग ते पहिल्या करून घेतो. बरं. आता इथे हैदराबादमध्ये इथे महाराष्ट्र मंडळ आहे, किंवा इथे साहित्य कट्टा वगैरे पण आहे. हं, त्यांच्याबरोबर मी इथे जोडला गेलेला आहे. इथे बऱ्यापैकी कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रम होतात. नंतर सिनेमा, मराठी वगैरे नाटकं येतात, मूव्हीज पण येतात इथे. त्याच्यासाठी पण कोऑर्डिनेट करावं लागतं बऱ्यापैकी. हो. कलाकारांनाही जेव्हा इथे येतात त्यासाठी त्यांना लॉजिस्टिक पासनं त्यांच्यात बाकीच्या गोष्टींसाठी पण हेल्प करावी लागते. त्या सगळ्या गोष्टी करताना हे नेटवर्किंग जे आहे हं, ते वाढत जातं. आणि पहिल्यापासून म्हणजे ह्या गोष्टींमुळं मलाही थोडंसं स्ट्रेस रिलीफ, माझ्या खऱ्या अर्थानं स्ट्रेस रिलीफ यामुळं पण मला होतं बऱ्यापैकी. वाह! आता आपण आपल्या रॅपिड फायरकडे येऊया. हं. तर पहिला प्रश्न त्यातला असा आहे, की कुटुंबासाठी करायच्या होत्या, पण ड्युटीमुळे करता आल्या नाहीत, अशा 2 गोष्टी. एक तर म्हणजे बाहेरचं पर्यटन. हं, बऱ्याच वेळा लिमिटेशन येतात. म्हणजे खूप ठिकाणी जायचंय, पण वेळ देता येत नाही तेवढा हं, हं, बाहेर जायला. हं. रजा मिळत नाही म्हणा, किंवा म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा, किंवा मग सगळ्यांचं जुळून येत नाही, ती एक परीक्षा आहे अडचण. कोणाची तरी, हो. किंवा या गोष्टी. ह्या करिअरच्या पेक्षा वेगळी कोणती करिअर करायला आवडली असती? 2 करिअर करायला आवडली असती. एक तर म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास, रुरल पाणलोट क्षेत्र डेव्हलपमेंटसाठी, आणि दुसरं म्हणजे आता जे चालू आहे आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं शिकवणं. मुलांना मार्गदर्शन करणं. तुम्ही पोलीस खात्यात काम करता, तुमची फिजिकल फिटनेसची कल्पना काय?
मला स्वतःला वॉकिंग आवडतं. सकाळी 6 किलोमीटर 5 किलोमीटर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, आमचा वॉकिंगचा ग्रुप आहे, त्यातनं मी हे करतो. सध्या कोणती पुस्तकं वाचताय? स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मार्गदर्शन मला करावं लागतं. त्यामुळं बऱ्यापैकी करंट इव्हेंट जे असतात, तुम्हाला पेपर्स मधनं किंवा मॅगझिन्स मधनं चालू घडामोडी आपण ज्याला म्हणू, देश पातळीवरच्या किंवा आंतरराष्ट्रीय, त्याच्यात मला जास्त सखोलमध्ये डिटेलमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करावा लागतो. बर, ते बऱ्यापैकी वाचन ऑनलाईन जास्त वाचन होतं. म्हणजे खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी काय? मराठीच आवडतं बऱ्यापैकी. सगळ्याच गोष्टी म्हणजे वडापाव असेल, साबुदाणा खिचडी असेल, सगळे घरी बनवतो आम्ही इथे. हो, सगळे आंध्र पोहे प्रदेशातलं काय आवडतं, तेलंगणातलं? इथे बेसिकली सकाळी ब्रेकफास्टला इडली डोसा वगैरे साऊथ इंडियन जे असतात त्या गोष्टी आहेत इथे. आवडतं पुस्तक मराठीतलं, कारण मराठी वाङ्मयाकडे आपण तिथून सुरुवात केली, आता तिथं येऊया की मी तुम्हाला वाङ्मय प्रकार सांगतो आणि तुमचं त्यातलं आवडतं पुस्तक सांगा. आवडती कादंबरी? रणांगण विश्राम बेडेकरांची. प्रवास वर्णन? प्रवास वर्णन मीना प्रभूंचं लंडन वगैरे किंवा ह्या गोष्टी आहेत, वाचल्या होत्या. वा. कथा? कथामध्ये शंकर पाटील धिंड. नाटक? नाटक घाशीराम कोतवाल तेंडुलकरांचं. कविता? कवितेमध्ये चारोळ्या, त्यानंतर मग दत्ता हलसगीकर, त्यांच्याही कविता आवडतात. नगरू ठाकूर. तुमची आवडती कविता? मला आवाहन ही जी कविता आहे दत्ता हलसगीकरांची, ती आवडते. ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी 2 गाणी गावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग, त्यांनी ओंजळ पाणी द्यावं. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून द्यावं. आभाळा एवढी ज्यांची उंची, आभाळा एवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडं खाली यावं. आणि मातीत ज्यांचे जन्म मिळाले, त्यांना थोडे उचलून वर घ्या, त्यांना थोडे उचलून वर घ्या. मला असं वाटतं तुम्ही आत्तापर्यंतच्या आपल्या गप्पांना एका अतिशय योग्य टप्प्यावरती या दत्ता हलसगीकरांच्या शब्दातून आणलात आणि त्यातून आमच्यासमोर महेश भागवत या व्यक्तीचं जे रूप आत्ता दिसतंय मला, ते असं दिसतंय की एका बाजूला हा कार्यकर्ता आहे आणि आपल्या संपूर्ण करिअरच्या प्रवासामध्ये या व्यक्तीनं स्वतःचं कार्यकर्तेपण लोपू दिलेलं नाही. त्याच्यामध्ये आलेल्या प्रलोभनांना दूर ठेवून कार्यकर्तेपण आणि त्यातून येणारी कल्याणकारी दृष्टी ही जपण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या बाजूनं हा एक प्रशासक आहे की प्रशासनामध्ये येणाऱ्या समस्यांची उत्तरं त्या चौकटीमध्ये पण तरीही कल्पकतेने कशी देता येतील. म्हणून कार्यकर्ता, कल्पक प्रशासक. कारण प्रशासकांमध्ये सुद्धा फक्त नियमांवरती बोट ठेवणारे असतात. आणि तिसरा आहे तो कलावंत. कारण ह्या सगळ्या धबडग्यामध्ये या व्यक्तीनं स्वतःची वाङ्मयाची आवड, कवितेची आवड आणि रसिकता ही सुद्धा सतत जागती ठेवली आहे. त्यामुळे कार्यकर्ता, कल्पक प्रशासक आणि रसिक कलावंत असा एक संगम आपल्याला आज महेश भागवतांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो आणि त्या सगळ्याला शिक्षणाचं अधिष्ठान आहे. अनेकांना शिकवतायत. जसे ते शिकवत आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे पाहून शिकणारे सुद्धा निर्माण होत आहेत. आणि मला वाटतं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खूप महत्त्वाचा भाग मला वाटतो. महेश भागवतांकडून आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला शासकीय सेवेतच असलं पाहिजे असं नाही आहे. आपण सगळेच जण त्यांच्याकडून आपापल्या क्षेत्रामधला, आपापल्या जीवनातला समतोल शिकू शकतो.
आपण सगळेच जण व्यवस्थेमध्ये काम करत असतो, पण त्या व्यवस्थेचा फक्त पाहणारा भाग न बनता बदलणारा भाग सुद्धा बनता येतं, हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. हा सगळा समतोल राखत असताना कुठेतरी जी माणसं मातीतून वर येत आहेत, त्यांना अजून वर न्यायचं असतं. ही जबाबदारी तर आपण कोणत्याही क्षेत्रातले आणि कोणत्याही वयोगटातले असले तरी त्यांच्याकडून आपण शिकू शकतो. तुमचे खूप खूप आभार. आणि या गप्पा खरं तर तुमच्या माझ्या अजून खूप रंगत राहतील. वेध परिवाराचं तुम्ही भाग आहातच आणि यापुढे राहाल. खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारताना. खूप धन्यवाद. थँक्यू डॉक्टर, मजा आली आज. मजा आली.